मित्रांनो, लिंगवाड्यावर आज माणसांचीही कमतरता नाही, बघू शकता तुम्ही, आणि पाण्याचीही कमतरता नाही. ह्या व्ह्यू पर्यंत पोहोचण्यासाठी आपण लिंगमाळा वॉटरफॉलच्या गेट वरून सुरुवात करणार आहोत. इथे वन विभागाचं तिकीट काउंटर आहे. प्रति व्यक्ती 25 रुपये अशी एंट्री फी आहे आतमध्ये जाण्यासाठी. आता ह्या गेट मधून आतमध्ये गेल्यानंतर सुरू होतो जवळपास 1.5 ते 2 तासाचा भन्नाट प्रवास. आणि खरं सांगतो, जंगलामधून चालताना वेळ कसा जातो हे तुम्हाला समजणारच नाही. संपूर्ण वाट जंगलातून आहे आणि सुरुवातीला जवळपास 100 ते 150 पायऱ्या उतरायच्या आहेत. आणि या पायऱ्या उतरून उजव्या बाजूला आल्यानंतर हे बघा, वरच्या जंगलातून वाहत येणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात पर्यटकांची अक्षरशः धम्माल सुरू आहे. सॅटर्डे संडेला इथे नेहमीच गर्दी असते. आज संडे असल्यामुळे ती अजूनच जास्त आहे. अगदी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळे पाण्यात मस्त एन्जॉय करत आहेत. आता इथूनच 2 वाटा आहेत, एक डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला. आपण आता आधी डाव्या बाजूला जायचं. ही डाव्या बाजूला जाणारी वाट पूर्ण ऍडव्हेंचरनी भरली आहे. आणि पुढे गेल्यावर सगळ्यात आधी दिसते ही कोरॅकल राईड. सध्या पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे ही राईड बंद आहे, पण ज्यावेळी पाण्याचा फ्लो कमी असेल त्यावेळी तुम्ही ह्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. पुढे छोटासा लोखंडी पूल लागतो, तो क्रॉस केला की लगेच दुसरा पूल. आणि हे सगळं क्रॉस करत असताना समोर दिसतं ग्लॅड स्विंग. बघता क्षणी करावंसं वाटतं, पण खाली बघितल्यावर थोडीशी भीती सुद्धा वाटते. त्याच्याच बाजूला झिपलाईन आणि पुढे हा ड्रॉप टॉवर सुद्धा आहे. पाऊस थांबल्यामुळे आज ऍडव्हेंचर गेम्स साठी सुद्धा मोठी गर्दी आहे. इथे तुम्हाला रिव्हर ऍडव्हेंचर सुद्धा करता येतील. साधारण 2 ते 3 लॅब आणि अंदाजे 200 रुपये प्रति व्यक्ती. आता इथे डाव्या बाजूला बघा, लोक पाण्यात मस्त खेळतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे शेवाळ असल्यामुळे जमीन खूप घसरडी आहे, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. माझा सुद्धा पाण्यामध्ये उतरण्याचा मोह आवरेना. तेवढ्यात एक छोटासा हा सरडा दगडावर बसलेला दिसला. पाण्याच्या मधोमध काय विचार करत बसला होता देव जाणे. म्हटलं आपण पण पुढे जाऊया. पुढे जाऊन उजव्या बाजूची वाट घेतली. साधारण 2 मिनिटाची चढाई केली आणि पुढे जाऊन 5-10 मिनिटं चालल्यानंतर समोर दिसतो आपला लिंगमाळा वॉटरफॉल. इथून वॉटरफॉलची उंची आणि आपण किती उंचावर आलो याची खरी जाणीव होते. आणि हे धुक्यात भरलेले वातावरण, त्यात समोरचा वॉटरफॉल, त्यामुळे पर्यटक अक्षरशः फोटो आणि व्हिडिओ काढण्यात हरवून गेलेत. तर असा होता आजचा लिंगमाळा वॉटरफॉलचा प्रवास. तुम्हाला हा पॉइंट कसा वाटला आणि तुम्ही महाबळेश्वरला आलात तर लिंगमाळा वॉटरफॉलला नक्की भेट देणार का? आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असे महाबळेश्वरचे नवीन भन्नाट पॉइंट्स पाहण्यासाठी मला फॉलो करा, ट्रेक विथ सौरभ. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.